तुमचा एक शब्द तुम्हाला सत्तेच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो किंवा तुम्हाला कायमच संपवू शकतो. तुम्ही जेवढं जास्त बोलता, तेवढे तुम्ही साधारण आणि बेशिस्त वाटू लागता. सत्तेच्या खेळातील हा चौथा नियम तुम्हाला नेहमी गरजेपेक्षा कमी बोला हे शिकवतो. जे शब्द तुम्ही उच्चारले नाहीत, ते तुमचे गुलाम असतात. पण जे शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडले, त्यांचे तुम्ही गुलाम बनता. एका नामांकित कंपनीत समीर नावाचा एक अत्यंत हुशार पण बडबड्या ऑफिसर होता. समीरला आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करायची हौस असायची. एकदा कंपनीच्या मालकानं एका नवीन प्रोजेक्टसाठी लीडर निवडण्याचे ठरवले. समीरनं मीटिंगमध्ये खूप बडबड केली आणि उत्साहाच्या भरात अशा काही अंतर्गत गोष्टी बोलून दाखवल्या ज्या गुप्त ठेवणं गरजेचे होते. दुसरीकडे आदित्य नावाचा एक शांत अधिकारी होता. त्याने पूर्ण मीटिंगमध्ये फक्त 2च वाक्ये बोलली. पण ती इतकी प्रभावी आणि वजनदार होती की सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. आदित्यच्या शांततेमुळे मालकाला वाटले की याच्याकडे खूप मोठी आणि चांगली कल्पना आहे. समीरच्या बडबडीनं त्याला हलके पाडले, तर आदित्यच्या मोजक्या शब्दांनी त्याला शक्तिशाली बनवले. प्रोजेक्ट आदित्यला मिळाला आणि समीर आपल्याच शब्दांच्या जाळ्यात अडकून मागे पडला. असं का घडतं? कारण शक्तिशाली लोक मोजकेच बोलून इतरांना धडकी भरवतात. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं परीक्षण करण्याची संधीच देत नाही. तुम्ही जितके जास्त शब्द वापरता, तितकी तुमची चूक करण्याची शक्यता वाढते. मानवी स्वभावात शांतता सहन न होण्याची एक प्रवृत्ती असते. जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा समोरची व्यक्ती अस्वस्थ होते आणि ती अस्वस्थता कमी करण्यासाठी ती स्वतःच जास्त बोलू लागते. अशा वेळी ती व्यक्ती स्वतःची गुपितं आणि कमकुवतपणा तुमच्यासमोर उघड करते. शांत राहून तुम्ही शिकारी बनता आणि समोरचा स्वतःहून तुमचं भक्ष्य बनतो. तुम्ही कधी रागाच्या भरात किंवा उत्साहाच्या भरात जास्त बोलून स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे का? लक्षात ठेवा, मौन हे सर्वात मोठं उत्तर आहे. सत्तेच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर शब्दांचा वापर एखाद्या मौल्यवान रत्नासारखा करा. पुढील भागात आपण सत्तेचा 5वा नियम शिकणार आहोत, जो तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेचे रक्षण कसे करावे हे शिकवेल. तुमची प्रतिमाच तुमचं भविष्य ठरवेल. या नियमाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.